श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळा व स्मृती बालक मंदिर अमरावती येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सवात पार पडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष माधुरीताई चेंडके तर उद्घाटक म्हणून किशोर फुले व प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी महेश लड्डा व शैलेश झवर हे व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी स्पर्धा सह विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े क्या खड़ा कोई बारिश है यार। आवाज थोड़ा कमी पडतोय। यानंतर वर्ग चौथा दुपारच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये लहान लहान चिमुकल्यांनी आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तसेच पालक व विद्यार्थी यांनी मातृ पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले। स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेमध्ये आज स्नेह संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं। यामध्ये मुलांनी आपल्या विविध कलागुणांचं प्रदर्शन अतिशय उत्तम तऱ्हेने केलेलं आहे। त्यामध्ये रांगोळी खूप सुंदर मुलांनी काढली। नुसतीच रांगोळी न काढता त्याच्यामध्ये एक संदेश त्यांनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये वृक्षतोड करू नका आणि पर्यावरण वाचवा असा एक चांगला संदेश रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी दिला। त्याचबरोबर त्यांनी छोटे छोटे क्राफ्टचे वस्तू बनवल्या स्वतः आणि त्या बनवत असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या संदेश त्याच्यामधून दिले, जसं पर्यावरण वाचवा आहे, त्याच्यानंतर बेटी बचाओ या संदर्भातले वेगवेगळे त्यांनी संदेश माध्यमातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला। याच्यामुळे मुलांचे जे सुप्त कलागुण आहे तर ते समोर आले। इतकंच नव्हे तर त्यांनी सुंदर नृत्य सादर केले। ज्या पद्धतीने उत्साहाने त्या मुलांनी या स्नेह संमेलनामध्ये भाग घेतला तर त्यामुळे असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे नक्कीच व्हायला हवे, जेणेकरून मुलं फक्त अभ्यासातच नव्हे तर सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करतात। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।